याचा आढावा घेतला. त्याच्यामध्ये काय होतं, अष्टपद्मदल, कमळ होतं. त्याच्यामध्ये काय होतं, 32 पराग केशर होते. आणि त्यानंतर काय होतं, त्यांना बारीक केसर होती. त्याच्यामध्ये काय होतं, सूर्य होता. त्याच्यामध्ये काय होतं, सूर्याच्या मध्ये चंद्र होता. चंद्राच्या मध्ये काय होतं, ज्योत होती. त्या ज्योतीच्या प्रभावळीमध्ये सोन्याच्या सिंहासनावर बसलेले विष्णू, ज्यांच्या गळ्यात कौस्तुभ मणिहार आहे, अशा पद्धतीत त्यांचं स्वरूप वर्णन केलेलं आहे आणि त्याचं ध्यान करायला सांगितलेलं आहे. मी शेअर करतोय, एक मिनिट. बघा, आलंय का? हो सर, आले. त्रिमूर्तीचं ध्यान आपल्याला झालेलं. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर पूरक, कुंभक आणि रेचक याच्यामध्ये कसं ध्यान करायचं हे सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे आपण त्रिस्थान, 3 मार्ग या ठिकाणी आलेलो. तर हे पेज आपण परत एकदा बघू. हृदयाचं आपण वर्णन केलं, ते कसं आहे, पाण्यामध्ये ज्याप्रमाणे कमळ उगवतं तसं शरीरातल्या पाण्यामध्ये उगवलेलं कमळ या स्वरूपात त्याला उपमा दिलेली आहे. आणि ते अधोमुखी आहे. आणि या कमळाला आपण काय करायचं आहे, ऊर्ध्वमुखी किंवा फुलवायचं आहे, असं इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता त्याच्या पुढचं आपण बघूया. त्रिस्थानम च त्रिमार्गम च त्रिब्रह्म च त्रयाक्षरम त्रिमात्रम अर्धमात्रम वा यस्थम वेद स वेदवित. आता इथे जे आत्मा आहे किंवा परब्रह्म आहे किंवा ओंकार आहे, त्याचं वर्णन संक्षेपात केलेलं आहे आणि ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे विस्तारानं. 3 स्थानं कुठली आहेत, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, या तिन्ही अवस्था आपल्याला झालेल्या आहेत पतंजलीमध्ये. परत सांगायची गरज वाटत नाही. जागृत म्हणजे जाग असतानाची, आपण चालतो फिरतो जाग असतो तेव्हा जाग असतो आपण म्हणतो, ती अवस्था म्हणजे जागृत. स्वप्न म्हणजे झोपलेलो असतो तेव्हाची अवस्था. आणि सुषुप्ती अवस्था म्हणजे डीप स्लीप किंवा आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हाची अवस्था. त्रिमार्ग, आता इथे 3 मार्ग, उत्तरायण, दक्षिणायन आणि पुनर्जन्म, हे आत्म्याचे मार्ग सांगितलेले आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं की उत्तरायणामध्ये प्राण सोडावा. उत्तरायण म्हणजे काय आहे, कोण सांगू शकेल का? उत्तरायण, दक्षिणायन.
म्हणजे काय? बोला कोणीतरी, ज्यांना कोणाला माहिती असेल. आहे का माहिती? सूर्याचं आपल्याकडे डिसेंबर महिन्यात आणि जून महिन्यामध्ये उत्तरायण आणि दक्षिणायन या पद्धतीनं, हा, किंवा मकर संक्रांती नंतरचा जो काळ असतो त्याच्यामध्ये सूर्य उत्तरेकडे जायला लागतो मकर आणि राशीत प्रवेश करतो. हा मकर राशीत प्रवेश करतो. त्याला उत्तरायण म्हणतात. हा उत्तरेकडे. हा मग आता ह्याचा आपल्या शरीराशी काय संबंध आहे? कारण आपण आपलं शरीर पण हे पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे आणि अख्खी सृष्टी पण त्याच्यामध्ये सुद्धा पंचमहाभूत आहेतच. मग याचा आपल्या यत पिंडे तत् ब्रह्मांडे या अनुषंगाने आपल्या शरीरावर कसा परिणाम होत असतो? तर उत्तरायणाचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये उष्णता सूर्याची ही वाढत जाते. त्याला आदान काळ असं म्हटलं जातं. ही वर्षा ऋतूपर्यंत असते अवस्था, आणि त्याच्यानंतर पुढे वर्षा ऋतूपासून पुढे मग चालू होतो तो विसर्ग काळ किंवा दक्षिणायन. त्याच्यामध्ये सूर्याचं दक्षिणेकडे झुकणं चालू होतं. ह्याच्यामध्ये थंडीचा काळ असतो. आपल्या शरीरामध्ये वृद्धी होते किंवा आपलं वजन वाढतं या थंडीच्या कालावधीमध्ये. तर अशा पद्धतीत हे उत्तरायण आणि दक्षिणायन हे दोन मार्ग सांगितलेले आहेत. आता उत्तरायण हा इथे त्या अनुषंगाने न घेता तो आत्म्याचं उत्तरायण असा मार्ग घ्यायचा आहे, आत्म्याचं दक्षिणायन हा मार्ग घ्यायचा आहे आणि आत्म्याचा पुनर्जन्म हा मार्ग घ्यायचा आहे. त्यातला उत्तरायण हा जो आहे तो मोक्ष मार्ग आहे. या मार्गावर गेल्यानंतर त्याला मोक्ष प्राप्ती होते किंवा तो पुनर्जन्माच्या चक्रात अडकत नाही. दुसरा मार्ग आहे तो दक्षिणायन. दक्षिणायन इथे स्वर्ग प्राप्ती होते, पण पुण्य संपताच पुनर्जन्म होतो दक्षिणायनाच्या मार्गाने जर आत्मा गेला तर. आणि तिसरा मार्ग आहे तो पुनर्जन्म. त्याच्यामध्ये काय होतं तर जीवन मरणाच्या चक्रात फेऱ्यात तो अडकतो. जाती भोग आणि आहे ना आपल्या पतंजली योगसूत्रामध्ये. ठीक आहे, विषय फरकटवूया नको. आपल्याला कर्माप्रमाणे जाती भोग आणि आयु या तीन गोष्टी मिळत असतात. तर ते जे पुनर्जन्म हा जो कन्सेप्ट आहे तिथे जाती हा महत्वाचा भाग येतो, तो इथे वर्णन केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर या उपनिषदांमध्ये पुनर्जन्माविषयी किंवा आत्म्याच्या मार्गाविषयी कन्सेप्ट अशा पद्धतीत दिलेली आहे. जो आत्मा उत्तरायणाने जातो तो मोक्ष प्राप्त करतो, जो दक्षिणायनाने जातो तो स्वर्ग प्राप्त करतो, परंतु त्याचं पुण्य संपलं की पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. आणि तिसरा पुनर्जन्माचा मार्ग आहे जो जीवन मरणाच्या चक्रात सतत अडकत राहतो. त्रिब्रह्म, वैश्वानर, तैजस आणि ब्रह्म. त्याच्यानंतर त्रयाक्षर, अ उ आणि म. त्रिमात्रा, ह्रस्व दीर्घ आणि प्लुत. अर्धमात्रम म्हणजे निर्गुण ब्रह्म, हे आपण कालही बघितलेलं आहे. अर्धमात्रा म्हणजे निर्गुण ब्रह्म, हे विसरायचं नाहीये. तैलधाराम इवाच्छिन्नम दीर्घघंटा निनादवत अवाच्यम प्रणवस्यात्रम यस्तम वेद स वेदवीत. इथं वेदवीत म्हणजे काय तर ब्रह्म जाणणारा. जेव्हा प्रणव जप तेलाच्या धारेप्रमाणे अतूट वाहतो आणि दीर्घकाळपर्यंत येणाऱ्या घंटारवाप्रमाणे त्याचा नाद व्हायला लागतो, म्हणजेच साधक प्रणव जपामध्ये तन्मय होऊन जातो, त्यावेळी प्रणव जपाच्या या अनिर्वचनीय अवस्थेला प्राप्त करणारा साधक वस्तुतः प्रणव म्हणजे काय हे जाणतो. हे आपण कालपर्यंत घेतलेलं आहे. पुढचा श्लोक घेऊया. यथैव उत्पलनालेन, उत्पल म्हणजे कमळ, यथैव उत्पलनालेन तोयम आकर्षयेन नरहा. तोय म्हणजे पाणी, आकर्षण करतो कशाने
उत्पलनाल, उत्पलनाल म्हणजे कमळाच्या देठाने. जशा पद्धतीत नर कमळाच्या देठाने पाणी आकर्षित करतो, तथैव उत्कर्षयेत वायू योगी योगपथे स्थितः. जसा एखादा व्यक्ती कमळाच्या देठाने पाणी खेचतो, तशा प्रकारे योगाभ्यास करणारा योगाने मूलाधाराने अपान वायूमध्ये मिसळलेल्या प्राणवायूला सुषुम्ना नाडीद्वारा वर खेचले पाहिजे. इथे योगपथे स्थितः, योगपथ सुषुम्ना नाडी मधून म्हणजे प्राणाचा जो मार्ग आहे तो आपण वरच्या दिशेने केला पाहिजे आणि त्या पथावरून त्याला आपल्याला ब्रह्मरंध्रापर्यंत न्यायचं आहे. अर्धमात्रात्मकं कृत्वा कोशभूतं तु पंकजं कर्षयेन्नालमात्रेण ऊर्ध्वोर्मध्ये ध्रुवोर्मध्ये लयं नयेत्. जसे एखादे फूल सूक्ष्माकडे जात बीज बनते, त्या प्रकारे हृदयाच्या फुलाला मनाच्या शक्तीने अर्धमात्रेत बनवून प्राणवायूला सुषुम्नेच्या रस्त्याने दोन्ही भुवयांमध्ये आणून लीन करावे. या श्लोकामध्ये थोडस प्रतिकात्मक वापरलेलं जे आहे, अर्धमात्रा म्हणजे आपण मगाशीच काय आधीच बघितलंय की ते निर्गुण ब्रह्म. कशाला आपल्या निर्गुण ब्रह्मा युक्त बनवायचं आहे? हृदयाच्या फुलाला मनाच्या शक्तीने अर्धमात्रा, जे पूर्ण मात्रेत आहे त्याला आपण अर्धमात्रेकडे नेणार आहोत. म्हणजे काय करणार आहोत तर निर्गुण करणार आहोत. म्हणजे अर्थात चित्ताची जी निर्गुण अवस्था किंवा जी वृत्तीरहित अवस्था, त्या अवस्थेपर्यंत आपल्याला चित्ताला पोचवायचं आहे. आणि त्याचबरोबर काय करायचं आहे, प्राणवायूला सुषुम्नेच्या रस्त्याने दोन्ही भुवयांमध्ये आणून लीन करावे. जसं एखादं फूल स्थूलातून सूक्ष्माकडे जात बीज बनते, ह्या कन्सेप्ट मध्ये कसं आहे की जोपर्यंत आत्मा हा शरीरस्थ आहे, जोपर्यंत तो वैश्विक होत नाही, तोपर्यंत तो स्थूलात अडकून पडलेला असा म्हणता येईल. आणि जेव्हा त्याला तुम्ही अर्धमात्रेकडे किंवा निर्गुणाकडे नेणार आहात, सूक्ष्माकडे म्हणजेच आपल्या अंतर्भूत असलेल्या चैतन्य शक्तीकडे वळवणार आहात, सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्टीकडे, तेव्हा तो सूक्ष्माकडे जाणार ही जी कन्सेप्ट आहे ती अशा पद्धतीत समजून घ्यायचं आहे. भ्रूमध्ये तु ललाटेतु नासिकायास्तु मूलतः जानीयात अमृतस्थानं तत् ब्रह्मायतनं महत्. दोन्ही भुवयांच्या मध्ये मस्तकात नाकाच्या अंतिम टोकावर अमृतस्थान आहे. हे अमृतस्थान ब्रह्माचे निवासस्थान आहे. हे स्थान प्राप्त करायचे असल्यास योगाभ्यासाशिवाय पर्याय नाही. आता आपल्याला कुंडलिनी जागृत करून ती वर आणायची आहे, हे हठयोगात शिकवलेलं आहे. इथे हे काय सांगतात तर प्राणवायूला मूलाधारापासून ब्रह्मरंध्रापर्यंत न्यायचं, भ्रूमध्यापर्यंत न्यायचं असं सांगतायत. दोन्ही गोष्टी एकच आहेत, कन्सेप्ट फक्त लिहिताना वेगळ्या अर्थानं लिहिलेली आहे. दोन्ही भुवयांच्या मध्ये मस्तकात नाकाच्या अंतिम टोकावर एकदम व्यवस्थित पॉइंट आउट केलेला आहे की इथे जो शिवाचा त्रिनेत्र तिसरा डोळा आहे, ती जी जागा आहे त्या स्थानाला अमृत स्थान असं म्हटलेलं आहे. तिथे कोण निवास करतो तर ब्रह्म, हे ब्रह्माचे निवासस्थान आहे. हे स्थान प्राप्त करायचे असल्यास योगाभ्यासाशिवाय पर्याय नाही. म्हणजे योगाभ्यासानं काय साध्य होणार आहे, त्याचं फळ काय आहे, हे आपल्याला इथे या श्लोकावरून कळतंय. आता इथे हे संपलेलं आहे. काय, माझी पीडीएफ जी केलेली आहे ती संपली. मी दुसरी पीडीएफ आता शेअर करतो.
किंवा डॉक शेअर करतो. तर माझा स्क्रीन शेअर होऊ शकेल काय? हो सर, होईल. ओके, होतोय का? हो सर. ओके, मग मी आता तिथून जातोय डॉक मध्ये. ओके, आता दिसतंय का तुम्हाला? डिस्प्ले आलाय का? हो सर, दिसतंय सर. ओके, आता पुढे हा आतापर्यंत जो आपण अभ्यास केला त्याला ज्ञानयोग असं म्हणता येईल किंवा ध्यानयोग असं पण म्हणता येईल. याच्या खाली इथे आता योगाभ्यासाला पर्याय नाही असं सांगितल्यानंतर योगाभ्यास करायला पाहिजे. मग तो कशा कशा पद्धतीत करायचा? मग त्याच्यासाठी पहिल्यांदा हठयोग करायला पाहिजे. मग त्यानंतर आपल्याला राजयोगाची प्राप्ती होईल. हे सुद्धा कन्सेप्ट उपनिषदामध्ये अशा पद्धतीत क्लिअर केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला त्यांनी काय करायचं आहे, ब्रह्माला प्राप्त करायचा आहे हा ज्ञानयोग सांगितला. आणि मग त्याच्यासाठी जो योग मार्ग लागतो करावा लागतो त्याच्यातही पण पहिल्यांदा हठयोग करावा लागेल. तर हठयोगाने शरीर आणि मनाची अवस्था निर्माण करणे आणि त्यानंतर राजयोग प्राप्त करणे या पद्धतीत आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे मग खाली त्यांनी हा योगाचे अंग, त्याच्यानंतर पुढे सांगताना चक्र सांगितलेली आहेत, त्यानंतर आसनांचे प्रकार सांगितलेले आहेत, बऱ्याच गोष्टी. नादानुसंधान सुद्धा ह्या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. तर आता इथे बघा, इथे षडंग योग सांगितलेला आहे, यांनी अष्टांग योग सांगितलेला नाही. त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं. आणि सुरुवातच यांची आसनापासून होतोय. आसनम प्राणसंरोधा प्रत्याहारश्च धारणा ध्यानम समाचिरेतानी योगांगानी भवंती षट. इथे आसनापासून सुरुवात करायची आहे. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा पद्धतीत 6 अंग योगाची ध्यानबिंदू उपनिषदामध्ये सांगितलेली आहे. आणि हा क्रम पण बघा, जो क्रम आपल्याला इतर ग्रंथांमध्ये आपल्या हठयोग प्रदीपिकेमध्ये वगैरे मिळतो तोच क्रम आपल्याला इथे मिळतोय. फक्त जी 2 अंग सुरुवातीची आहेत, यम आणि नियम, ती इथे वगळलेली आहेत. 4 आसन. आता आसनावर आले. आता ही जी अंग आहेत ही अंग आपल्याला कधी कधी पेपरला लिहायला येतात. पण मग ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, तर आसन झालं, त्याच्यानंतर प्राणसंरोध हा असं सांगितलेलं आहे. तर इथे आपण प्राणायाम म्हणजे पूरक, रेचक आणि कुंभक आणि प्राणायामाचे बाकीचे प्रकार लिहित बसायची गरज नाही. प्रत्याहार म्हणजे काय ते लिहायचं आहे, धारणा म्हणजे काय ते लिहायचं आहे, ध्यान म्हणजे काय ते लिहायचं आहे, समाधी म्हणजे काय हे लिहायचं आहे. आता इथे दुसऱ्या ग्रंथातली कुठलीही सूत्र उगाच घुसळत बसण्याची गरज नाही. आपल्याला जे मराठीतून व्यवस्थित लिहिता येतं, जो अर्थ आपल्याला माहिती आहे तो आपण लिहून टाकायचा. 4 आसन. आसनानी च तावंती यावन्त्यो जीवजातयः एतेषां अतुलान भेदान जानाति महेश्वरः सिद्धम भद्रम तथा सिंहम पद्मम चेती चतुष्टयम. आता आसनानी च तावंती यावन्त्यो जीवजातयः, जीवजाती जेवढ्या आहेत तेवढ्या प्रकारची आसनं आहेत. सृष्टीमध्ये जेवढ्या योनी आहेत
तेवढी आसनांची संख्या आहे असं यांनी इथे सांगितलेलं आहे. आपल्याला बऱ्याच वेळा हा श्लोक कुठेतरी वाचलेला आहे, आठवत नाही. जिथे संदर्भ टाकायचा असतो पुढे पुढे मागे आपल्याला येतं, तर ते इथे सांगितलेलं आहे. कुठे? ध्यानबिंदू उपनिषदामध्ये. जेवढे तुम्ही जुने संदर्भ जोडता तेवढा वजन जास्ती वाढत जातं, कारण हे मागेच म्हटलंय की हे श्रुती ग्रंथ आहेत, त्यामुळे यांचं प्रामाण्य आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपल्याला अष्टप्रदीपिकेतले श्लोक पाठ असतात, परंतु कुठल्याही उपनिषदातला श्लोक एखादाही पाठ नसतो. तर ह्या श्लोकांचं महत्व जास्ती आहे. ज्यांना कोणाला पाठांतराची सवय असेल त्यांनी अवश्य करावा. तर जेवढ्या योनी आहेत तेवढी आसनांची संख्या आहे, आणि या असंख्य आसनांना केवळ महेश्वर किंवा शिव हेच फक्त जाणतात. योगाभ्यासासाठी सिद्धासन, भद्रासन, सिंहासन आणि पद्मासन ही 4 आसने उपयोगी आहेत. आता इथे सिद्धम पद्मम, सिद्धम भद्रम तथा सिंहम पद्मम चेती चतुष्टयम, हा श्लोक अजून पण कुठे आलेला आहे? कोणाला आठवतोय का? अर्थात थोडस स्वरूप वेगळं आहे. सांगू शकेल का कोणी? याच्या आधी जर योगाचा कोणाचा अभ्यास झाला असेल तो माणूस सांगू शकतो. हठयोग प्रदीपिकेमध्ये ही 4 आसनं मुख्य आसनं म्हणून सांगितलेली आहेत. सिद्धम भद्रम तथा सिंहम पद्मम चेती चतुष्टयम ही 4 आसनं जशीच्या तशी हठयोग प्रदीपिकेमध्ये 4ही आसनं आपल्याला आलेली आहेत. तेव्हा हा मूळ ग्रंथ आहे. मूळ ग्रंथांकडे जाण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करणं हा विद्यापीठाचा उद्देश आहे, म्हणून आपल्याला हे आपल्या करिक्युलम मध्ये घातलेलं आहे. त्यानंतर योनिस्थान, या स्थानाला हठ ग्रंथांमध्ये अतिशय जास्त महत्व आहे, कारण इथेच कुंडलिनी शक्ती आहे, किंवा इथेच स्कंद नावाची गोष्ट वर्णन केलेली आहे, किंवा मूलाधार ही कन्सेप्ट आहे, स्वादिष्ठान ही कन्सेप्ट आहे. तर ओव्हरऑल जी गुदस्थान, मेढ्र आणि मूत्रद्वार याच्यामध्ये असणारं जे स्थान आहे त्याला योनिस्थान अशी कन्सेप्ट दिलेली आहे. तर आधारम प्रथमम चक्रम स्वादिष्ठानम द्वितीयकम योनिस्थानम तयोर्मध्ये कामरूपम निगद्यते. प्रथम आधारभूत किंवा आपण जे चक्रांची सुरुवात करतो ती खालून वरपर्यंत सांगतो. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रा. बरोबर आहे? तर प्रथम किंवा खालचं आधारभूत चक्र, ज्याच्यावर सगळी चक्र ठेवली जातात, असं जे आधारभूत चक्र आहे ते मूलाधार असून द्वितीय चक्र त्याच्यावर स्वादिष्ठान नामक आहे. या 2 चक्रांच्या मध्ये योनिस्थान आहे, आणि हे कामरूपी स्थान आहे. आता इथे काम म्हणजे काय? मोह किंवा इच्छारूपी. आता मोहाचेही परत 2 प्रकार केलेले आहेत. एक म्हणजे ज्या गोष्टी प्राप्त करण्यासारख्या आहेत, ज्या आपल्याला क्षणिक असून सुद्धा प्राप्त कराव्याशा वाटतात, त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी प्रवृत्त होणे. आणि दुसरं कायमस्वरूपी जी आनंददायी गोष्ट आहे त्याकडे वळणे, किंवा त्याला मोक्ष असं म्हणतात. बरोबर आहे? तर मोक्षाप्रत काम किंवा मोह असणे, किंवा संसाराप्रती मोह असणे, अशा प्रकारची दोन्हीही गोष्टी या योनिस्थानाशी संबंधित आहेत, कामरूपी आहे. या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा आहे: आधाराख्ये गुदस्थाने पंकजम यच्चतुर्दलम तन्मध्ये प्रोच्यते योनिः कामाख्या सिद्धवंदिता. इथे बघा, आधाराख्ये गुदस्थाने पंकजम, पंकजम म्हणजे कमळ, यच्चतुर्दलम म्हणजे जे
चतुर्दल युक्त कमळ म्हणजे 4 दलांनी युक्त असं जे कमळ गुदस्थाने आधाराख्ये, गुदस्थानाजवळ असणाऱ्या मूलाधार चक्राच्या 4 दलामध्ये योनी स्थित आहे. या कामरूपी योनीला सिद्ध पुरुष वंदन करतात. कामाख्या सिद्ध वंदिता. आता इथे योनी या शब्दाचा अभिप्राय कुंडलिनी शक्ती असा आहे. हे समजून घेण्यासारखं आहे. सगळीकडे हठयोग ग्रंथामध्ये आपल्याला कुंडलिनी या संकल्पनेचा आधार घ्यावा लागतो. इथे मूलाधारामध्ये असलेली कुंडलिनी शक्ती त्यांना वर्णन करायची आहे, परंतु इथे त्यांनी योनी हा शब्द त्याला वापरलेला आहे, हे समजून घ्या. योनीमध्ये स्थितम लिंगम पश्चिमाभिमुखम तथा मस्तके मणिवत भिन्नम यो जानाति स योगवित. योनी मध्ये मूलाधार चक्राच्या मध्ये असलेल्या कुंडलिनी शक्तीच्या मध्यवर्ती लिंग अर्थात आत्मा किंवा चैतन्य परमात्मा एकच आहे, ब्रह्म हे जाणणारा जो असतो तो आपण मागे बघितलं की वेदवित किंवा त्याला आपण मुक्त असं म्हटलेलं आहे. तर व्यष्टी जो आहे त्याला आपण आत्मा म्हणतो, समष्टी जे आहे ते ब्रह्म आहे, आणि यांचं ऐक्य असं स्वरूपात जाणणारा वेदांत दर्शनामध्ये जे कन्सेप्ट सांगितलेली आहे त्याचं हे उपनिषद जनक आहे असं म्हणता येईल. तसंच आपल्याला मूलाधार चक्रामध्ये असलेली कुंडलिनी शक्ती आणि त्याच्यामध्ये असलेलं लिंग म्हणजेच आत्मा किंवा चैतन्य म्हणजे परमात्मा हे एकच आहे, अशा पद्धतीतच त्यांनी त्याचं वर्णन केलेलं इथे आहे. विराजमान आहे. हे लिंग किंवा आत्मा मण्या समान प्रकाशित आहे, म्हणजे तो स्वयं प्रकाशित आहे आणि त्याचे मुख किंवा तोंड पश्चिमेला आहे, पूर्वेला नाही, पश्चिमेला आहे. योगी आपला आत्मा आणि परमात्मा एकच आहे असे जाणून जीवनमुक्त होतो किंवा मोक्ष प्राप्त करतो. आता इथे लिंग हा शब्द आलेला आहे, त्याला आपण काय म्हणायचं आहे? आत्मा किंवा चैतन्य परमात्मा किंवा ब्रह्म अशा पद्धतीत हा शब्द प्रयोग इथे झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. वाचताना गोंधळ करतात नाहीतर. फोन आला मध्येच. चालू आहे का माझं? चालू आहे का? दिसतंय सगळ्यांना? हो सर. ओके. तप्तचामीकराकारं तडिल्लेखेव विस्फुरत् चतुरस्त्रम् उपर्येग्रत अधो मेढ्रात प्रतिष्ठितम. मूलाधार चक्रामध्ये 4 पाकळ्यांचं कमळ आहे. या चक्रात तप्त सोन्याप्रमाणे प्रभा आणि विजेप्रमाणे चमक आहे. याचे स्थान मूलाधाराच्या अग्नीच्या वरती आणि मेढ्र अर्थात लिंग मूलाच्या खाली असे आहे. आता इथे बघा काय काय आहे. मूलाधार चक्राविषयीचं वर्णन आहे. मूलाधार चक्राचं वर्णन कसं आहे? तप्त म्हणजे अग्नीच्या स्वरूप, तप्त. 4 पाकळ्याचं कमळ आहे. या चक्रात तप्त सोन्याप्रमाणे प्रभा आणि विजेप्रमाणे चमक आहे. आता ही चमक विजेप्रमाणे कुठून असणार आहे? तर तिथे लिंग आहे म्हणून किंवा आत्मा आहे म्हणून त्याची चमक आहे. आणि याचे स्थान मूलाधाराच्या अग्नीच्या वरती आणि मेढ्र अर्थात लिंग मूलाच्या खाली असे आहे. एवढंच लिहायचं आहे मूलाधार चक्राविषयी. दुसरा आहे स्वादिष्ठान चक्र. सशब्देन भवेत प्राणः स्वादिष्ठानम तदाश्रयम
स्वादिष्ठानं ततश्चक्रम मेढ्रमेव निगद्यते. स्व, आता स्वादिष्ठान या शब्दातला स्वची फोड केलेली आहे की स्व या शब्दाचा अर्थ प्राणवायू असा आहे. आपल्याला आजपर्यंत हे माहिती नव्हतं. त्याच उपनिषदात हे सरळ वर्णन केलेलं आहे. स्वशब्देन भवेत प्राणः, प्राणाचा प्राण असा अर्थ इथे घ्यायचा आहे किंवा प्राणवायू असा अर्थ घ्यायचा आहे. स्वादिष्ठानम तदाश्रयम, स्वादिष्ठान चक्र प्राणवायूचे आधारभूत चक्र आहे. स्वादिष्ठानम ततश्चक्रम मेढ्रमेव निगद्यते. या चक्रामध्ये 6 पाकळ्यांचे कमळ आहे. स्वादिष्ठान चक्र मेढ्र किंवा लिंग मूलात स्थित आहे. पुढे मणिपूर चक्र. ही सगळी चक्र तुम्हाला माहिती असावी, माहिती आहेत ना? हो सर. ठीक आहे. मणिपूर चक्र कुठे स्थित आहे सांगा मग? नाभी ठिकाणी. बरोबर. मणिवत तंतूनाम यंत्र वायुनाम पूरितम वपुः तन्नाभिमंडलम चक्रम प्रोच्यते मणिपूरकम. द्वादशार महाचक्रे पुण्यपाप नियंत्रितः तावत् जीवो भ्रमन्त्येवं यावत् तत्वं न विंदती. नाभिस्थानी केंद्रित होणाऱ्या अनेक नसा किंवा नाड्यामध्ये प्राणवायू असतो. आपल्या जन्माचं जर गर्भावस्थेतील अवस्था बघितली तर भरण पोषण करणारी ही आपली नाभी आहे किंवा आपल्या नाभीमधूनच नाड्यांची जी कन्सेप्ट आहे ती सुरू होते. कारण आईकडून येणारी जी गर्भनाल असते ती नाल आपल्या सर्व शरीराचं पोषण करते आणि ती शरीरात घुसण्याचं स्थान म्हणजे नाभी आहे. आणि तिथून सगळ्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं जाळं तयार होतं किंवा आपण ज्याला नर्वस सिस्टीम म्हणतो त्याचं जाळं तयार होतं किंवा लिम्फॅटिक सिस्टीमचं जाळं तयार होतं. अशा पद्धतीत आतमध्ये नाड्या, शरीरामध्ये जितक्या पोकळ नळ्या आहेत किंवा ज्यातून पदार्थांचं वहन होतं अशा ज्या नळ्या आहेत त्या नळ्या आपल्या शरीरामध्ये पहिली नळी जर कुठून होत असेल तर ती नाभिस्थानी आणि मग त्याचा आपल्या शरीरामध्ये प्रसार होतो. जसं शरीर आतमध्ये वाढत जातं तसं त्याला पोषणाची गरज असते. त्या पोषणासाठी तिथे प्रत्येक ठिकाणी एकेका पेशीला एक नाडी ही जॉईन असणारच. बरोबर. नाभिस्थानी केंद्रित होणाऱ्या अनेक नसा नाड्यामध्ये प्राणवायू असतो. मणिपूर चक्र हे नाभीमध्ये स्थित आहे. सुषुम्ना नाडी नाभी कंदापासून सुरुवात होऊन मण्यात ओवलेल्या धाग्याप्रमाणे वर जाते. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे? सुषुम्ना नाडी सुरू कुठून होते? बाकी ठिकाणी आपण ती ह्याच्यातूनच म्हणतो, मूलाधारापासूनच घेतो. कुठे? मुळात जो कन्सेप्ट आपण हठप्रदीपिकेमध्ये वगैरे शिकलेला आहे ते सगळं तिन्ही नाड्या आपल्या इड्या पिंगला आणि सुषुम्ना यांची द्वार दक्षिण आणि वाम, नासाद्वार आणि भ्रूमध्य सुषुम्नेचा असं घेतलेलं आहे इथे. आणि जातात कुठपर्यंत? तर कुंडलिनी पर्यंत. बरोबर आहे. सुषुम्ना नाडी खाली कुंडलिनी मूलाधारापर्यंत जाते असं सांगितलेलं आहे. परंतु इथे मात्र तसं म्हटलेलं नाही. इथे काय सांगितलेलं आहे तर नाभिकंद जो आहे तिथून सुषुम्ना नाडीची उत्पत्ती सांगितलेली आहे. सुषुम्ना नाडी नाभिकंदापासून सुरुवात होऊन मण्यात ओवलेल्या धागाप्रमाणे वर जाते. आता इथे मण्यात ओवलेल्या धाग्याप्रमाणे म्हणजे काय घ्यायचा आहे अर्थ? तर वरची जी सगळी चक्र आहेत ते मणी आहेत. मणिपूरच्या वरचं चक्र कुठलं लगेच येणारं? अनाहत. अनाहत. अनाहतच्या वरती विशुद्धी. आणि त्याच्यावर आज्ञा आणि सहस्त्रासार. बरोबर. मग आता हे सगळी जे मणी आहेत त्यांच्या मधून जाणारी ही नाडी आहे. जसा एखादा मण्यामध्ये धागा ओवला जातो तशा पद्धतीत ही नाडी या सर्व चक्रांच्या मधून जाते. म्हणजेच इतर चक्रांचे भेदन करत प्राणवायू वरती न्यायचा आहे
या नाडीमधनं. बरोबर, आलं लक्षात? हो सर. म्हणून या चक्राचे नाव मणिपूर चक्र आहे. का तर इथे मण्याप्रमाणे म्हणजे त्याच्यात मणी ओवलेल्या धाग्याप्रमाणे वर जाणार आहे. मणी इथून सुरुवात होणार. या चक्राच्या ठिकाणी 12 पाकळ्यांचे कमळ आहे. मगाशी पहिलं मूलाधारामध्ये किती पाकळ्या होत्या? 4. त्याच्यानंतर स्वादिष्ठानमध्ये 6. स्वादिष्ठानमध्ये 6 पाकळ्या होत्या. त्यानंतर आता मणिपूरमध्ये किती आहे? 8. 12. हा, 12 पाकळ्यांचे कमळ आहे. गोरक्ष पद्धती आणि हठयोग मधील अन्य ग्रंथानुसार मणिपूर चक्र 10 पाकळ्यांचे आहे. इथे आता आपण थोडस इतर गोष्टी पण लिहून ठेवल्यात की समजावं काय भेद आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये काही वैशिष्ट्य असतात. त्या अनुषंगाने इथे लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे, म्हणून त्याचा अनुषंगाने इतर ग्रंथांचं पण काही लिहून ठेवलंय. ही गोरक्ष पद्धती आणि हठयोग मधील अन्य ग्रंथानुसार मणिपूर चक्र 10 पाकळ्यांचं आहे, पण या ग्रंथात मात्र ते 12 पाकळ्यांचं सांगितलेलं आहे. या चक्रामध्ये पाप पुण्याने बांधला गेलेला जीवात्मा जोपर्यंत पुनर्जन्म घेत राहतो तोपर्यंत त्याला ब्रह्म साक्षात्कार होत नाही. आता इथे वैशिष्ट्यपूर्ण हे मणिपूर जे चक्र आहे त्याच्यामध्ये आत्मा या चक्रामधून जन्म घेतो असं स्पष्ट वर्णन केलेलं आहे. जीवात्म्याचा प्रवेश हा नाभिस्थानातून शरीरामध्ये होतो आणि तो त्याच्याबरोबर जे सूक्ष्म स्वरूपातलं त्याचं कर्म असतं त्या अनुषंगाने त्याला जाती मिळते किंवा बाकीच्या गोष्टी या त्याच्या कर्मानुसार त्याला प्राप्त होत असतात किंवा तो जीवन चक्रामध्ये पुनर्जन्माच्या चक्रामध्ये अशा पद्धतीत येतो. जोपर्यंत तो त्याला ब्रह्मसाक्षात्कार होत नाही किंवा मोक्ष प्राप्ती होत नाही तोपर्यंत जीवात्मा या चक्रामध्ये फिरत राहतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आलं लक्षात? महत्वाच्या काही गोष्टी आहेत इथे की मणिपूर चक्रामध्ये सुषुम्ना नाडीची उत्पत्ती नाभिकंदापासून सांगितलेली आहे. बरोबर आहे. दुसरं काय सांगितलं? हे 12 पाकळ्यांचं कमळ आहे, ते 10चं नाही आहे. बाकी ग्रंथामध्ये असलं 10चं तरी सुद्धा इथे मात्र 12 पाकळ्या सांगितलेल्या आहेत. आणि तिसरं काय सांगितलेलं आहे तर पाप पुण्याने बांधला गेलेला जीवात्मा या चक्रामध्ये येत जात राहतो किंवा फिरत राहतो जोपर्यंत त्याला मुक्ती मिळत नाही. आता चौथं एक चक्र त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे ते म्हणजे नाडी चक्र. हे एक चौथं चक्र आहे जे वेगळं आहे, इतर कुठे आपल्याला सापडत नाही, परंतु या उपनिषदामध्ये मात्र नाडी चक्र नावाची कन्सेप्ट आहे. बघूया आपण काय आहे. ऊर्ध्व मेढ्राधो नाभेः कंदो यो अस्ति खगांडवत. खग म्हणजे पक्षी, अंडवत म्हणजे अंड्याप्रमाणे. मेढ्र किंवा लिंग लिंगाच्या मूलाच्या वरती आणि नाभीच्या काहीसे खाली पक्ष्याच्या अंड्याच्या आकाराचा एक कंद आहे. पक्ष्याच्या अंड्याच्या आकाराचा कंद. आलं का लक्षात? म्हणजे साधारण 2 ते 3 इंच असेल. कुठे आहे तो? तर मेढ्र किंवा लिंग मुलाच्या वरती आणि नाभीच्या खाली असं त्याचा हे सांगितलेलं आहे, लोकेशन सांगितलेली आहे. तिथे पक्ष्याच्या अंड्याच्या आकाराचा तेवढा एक कंद आहे. या कंदामधून 72,000 नाड्या निघतात. तत्र नाड्याः समुत्पन्नाः सहस्राणि द्विसप्ततिः म्हणजे 72,000 सहस्राणि द्विसप्ततिः म्हणजे 72,000 नाड्या निघतात. म्हणजे इथे लक्षात ठेवण्यासारखं काय, ध्यानबिंदू उपनिषदामध्ये 72,000 नाड्या आहेत असं स्पष्ट सांगितलेलं आहे. तेषु नाडी सहस्रेषु द्विसप्त
द्विसप्तती उदाहरता या हजारो नाड्यांमधून 72 नाड्या मुख्य आहेत. हे पण इथे वर्णन केलेलं आहे. आता नाडीचक्र हे समजून घेतलं आपण. कुठे स्थान कुठे आहे त्याचं, मेढ्रम किंवा लिंग मुलाच्या वरती आणि नाभीच्या काहीसे खाली पक्ष्याच्या अंड्याच्या आकाराचं कंद आहे. या कंदामधून 72,000 नाड्या निघतात. आता त्या 72,000 नाड्यामधल्या परत 72 मुख्य आहेत. आता त्यातल्याही 72 नाड्यामधून ज्या 10 मुख्य आहेत त्यांचं वर्णन इथे केलेलं आहे. बघूया आपण. हे श्लोक सगळा वाचत बसत नाही, त्याचे अर्थ आपण डायरेक्ट वाचूया. या 72 नाड्यामधून 10 प्राणवाहिनी नाड्या मुख्य आहेत. त्यांची नावे लिहून घ्या कोण जर असतील लिहित तर. इडा, पिंगला, सुषुम्ना, हस्तिजिह्वा, पूषा, यशस्विनी, अलंबुषा, कुहू, शंखिनी ही 10 नावं या नाड्यांची, मुख्य ज्या 10 नाड्या आहेत त्यांची आहेत. यातीलही 3 नाड्यांमध्ये प्राणवायूचे सतत आवागमन होत असते. म्हणजे पहिल्या झाल्या 72,000, त्यातल्या परत 72 महत्वाच्या, त्यातही 10 महत्वाच्या आणि 10तल्याही 3 महत्वाच्या. आलं का लक्षात? आवागमन होत असते. या 3 नाड्या कुठल्या? इडा, पिंगला आणि सुषुम्ना आहेत. पुढे बघा वर्णन. इडा नाडीचे देवता चंद्रमा आहेत आणि ही नाकाच्या डाव्या नाकपुडीतून निघते. पिंगला नाडीचे देवता सूर्य आहेत आणि ही नाकाच्या उजव्या बाजूने निघते. इडा आणि पिंगला यांच्यामध्ये सुषुम्ना आहे, याचे देवता अग्नी आहे. शरीरात या 3 नाड्या प्राणवायूचा मुख्य मार्ग आहेत. इडा नाडी सुषुम्नेच्या डाव्या तसेच पिंगला उजव्या बाजूला आहे. दोघांच्याही मध्ये सुषुम्ना नाडी आहे. जसंच्या तसं आपल्याला जे आजपर्यंत हठ ग्रंथामधून शिकवलेलं आहे ते नाड्यांचं वर्णन फार काही वेगळं या ग्रंथामध्ये नाही, जसंच्या तसं आहे. ओके. आता प्राणादी 10 वायू यांचं पण इथे वर्णन केलेलं आहे, कारण या नाड्यामधून वाहणारा जो वायू आहे त्याचं आपल्याला माहिती करून घेणे आवश्यक आहे. कारण वायूवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी आपण प्राणायाम शिकतो आणि वायूच्या नियंत्रण केल्यामुळेच आपल्याला कुंडलिनी वरती नेता येते. जोपर्यंत प्राणापानाचं मिलन करत नाही तोपर्यंत आपल्याला ते शक्य नाही. मग त्या वायूंविषयी माहिती करून घेण्यासाठी प्राणादी 10 वायूंची इथे माहिती करून दिलेली आहे. कुठले कुठले आहेत? 5 सांगा बघूया. मुख्य. प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. ओके, बरोबर आहे. आता प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान हे 5 प्राणवायू मुख्य आहेत. प्राणो अपानो समानो चेष्टानो व्यानस्तथैवच. नागकूर्म कृकरको देवदत्तो धनुंजयः. प्राणाद्याः पंचविख्याता नागाद्याः पंचवायवः. नाग, कूर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय हे 5 वायू मुख्य नाहीत. मुख्य कोण आहेत? प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. हे 5 जे सांगितलेत हे मुख्य नाहीत, कारण या वायूंचे शरीरातल्या हजारो नाड्यांमध्ये सतत भ्रमण करणे प्राण आणि अपान यांच्या अधीनच असते. म्हणजे प्राण अपानाशिवाय यांचं अस्तित्वच असू शकत नाही. त्यामुळे या नाग, कूर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय यांना आपण मुख्य वायू म्हणत नाही किंवा त्यांना उपवायू असं आपण बाकीच्या ग्रंथामध्ये असलेलं वर्णन सापडतं. तर प्राणादी दशवायूंचं इथे अशा पद्धतीत वर्णन केलेलं आहे. प्राण अपानाच्या वशीभूत जीव असतो हे आता पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. प्राणापान वशो जीवो
ती अध ऊर्ध्वच धावती वाम दक्षिण मार्गेण चंचलत्वान न दृश्यते. म्हणजे काय तर जीवात्मा प्राण आणि अपान वायूच्या वशीभूत राहून शरीरात वर खाली येत असतो. प्राणवायू नाकाच्या डाव्या आणि उजव्या नाकपुड्यामध्ये यथाक्रम किंवा क्रमाक्रमाने चालत असतो. एकदा 45 मिनिटं आपला श्वास साधारण एका नाकपुडीनं चालतो. मग लगेच आपली नाकपुडी बदलते. हे नैसर्गिक क्रम आहे आपल्या शरीराचा. त्याच्याविषयी इथे वर्णन केलेलं आहे बघा. किती सूक्ष्म त्यांनी शरीराचा विचार करून हे सगळं लिहिलेलं आहे. हजारो वर्ष 5,000 वर्षापूर्वीचे हे ग्रंथ आहेत. प्राणवायू नाकाच्या डाव्या आणि उजव्या नाकपुड्यामध्ये यथाक्रम चालत असतो. प्राणवायू 2 तासामध्ये 24 मिनिट एका नाकपुडीमध्ये चालतो. बघा व्यवस्थित लिहिलेलं आहे. 2 तास म्हणजे किती मिनिटं? 120. 120 मिनिट. हा 120 मिनिटं. 2 तासामध्ये 24 मिनिटं एका नाकपुडीने चालतो असं लिहिलंय त्यांनी. त्यानंतर दुसऱ्या नाकपुडीत चालू लागतो. म्हणजेच नाकपुडी तो बदलतो. प्राणवायू जलद गतीने येण्या जाण्याने आपणाला दिसत नाही. न दिसण्याचं कारण ते जलद गतीने येण्या जाण्याने दिसत नाही असं आपल्याला सांगितलंय त्यांनी. हातातील चेंडू जसा फेकल्यावर वरती जातो तसाच प्राण अपान वायूच्या अधीन होऊन शरीरात नित्य फिरणारा जीव कधीच आराम करत नाही. म्हणजे हा जो आत्मा आहे तो वायूशिवाय इकडे तिकडे फिरू शकत नाही. त्याला प्राण आणि अपान हेच कारणीभूत असतात. शरीरात वर खाली जाण्यासाठी त्याला प्राण आणि अपानाची गरज असते. आलं का लक्षात? योगाभ्यासाच्या वेळी प्राण अपान मिलन ही कन्सेप्ट त्यांनी इथे दिलेली आहे. कसं आहे? अपानात कर्षती प्राणो अपान हा प्राणाच्च कर्षती स्वगरजु वद इत्येतद यो जानती स योगवित. मूलाधार चक्रामध्ये स्थित असलेला अपान वायू प्राणवायूला खाली खेचतो. मूलाधार म्हणजे शरीराचं जे सर्वात खालचं स्थान आहे ते मूलाधार आणि वरचं नाकातून आपण श्वास घेतो ते. वरती आणि खाली या 2 वायूंना सरळ सरळ त्यांनी विभाजित केलंय. प्राणवायू वरती असतो आणि अपान वायू हा मूलाधाराकडे असतो, खालच्या दिशेला असतो. मग अधोगामित्व असणारा किंवा खालच्या दिशेने प्रवृत्त असणारा जो वायू आहे तो अपान वायू आहे आणि तो प्राणाला खाली खेचतो. आणि ऊर्ध्व दिशेला जो प्रवृत्त असलेला वायू आहे तो प्राणवायू आहे. तो या अपानाला अधोमुख असलेल्या अपानाला वर खेचायचा प्रयत्न करत असतो. मग इथे बघा कसं लिहिलंय. मूलाधार चक्रामध्ये स्थित असलेला अपान वायू प्राणवायूला खाली खेचतो आणि आज्ञा चक्रामध्ये स्थित असलेला प्राणवायू, वरचं चक्र कुठचं आहे? भ्रूमध्य आहे ते नाकाच्या वरती आज्ञाचक्र. त्यामुळे या आज्ञाचक्रामध्ये स्थित असलेला प्राणवायू अपान वायूला वरती खेचतो. पायाला दोरी बांधलेल्या पक्षाप्रमाणे वायू शरीरात वर खाली येत जात राहतात. म्हणजे ते प्राण आणि अपान ही गोष्ट जाणणारा व्यक्ती योगाचा जाणकार मानला जातो. म्हणजेच काय तर आपल्याला योग ग्रंथामध्ये या गोष्टीचा सतत उल्लेख सापडतो की वायू हा कन्सेप्ट किती महत्वाचा आहे किंवा वायूवर प्रभुत्व मिळवणे योगासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे सगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे की हा वायूचा निरोध करणे ही अत्यंत दुष्कर अशी गोष्ट आहे आणि ही गोष्ट भगवंत सुद्धा त्या ग्रंथामध्ये मान्य करतात. मला एक्झॅक्ट श्लोक सांगता नाही येणार, परंतु भगवंतानी पण ही गोष्ट मान्य केलेली आहे की वायू
आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवणे हे दुष्कर आहे. त्यानंतर हठग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे की चित्त चित्त चलेवाते चलम चित्तम निश्चले निश्चले भवेत, हा श्लोक आहे तिथे पण हठयोग ग्रंथामध्ये. मग तिथे कसं आहे, वायूचं जर नियंत्रण केलं तरच आपल्याला चित्तावर नियंत्रण प्राप्त करता येईल. तसंच पुढे काही ग्रंथांमध्ये सुद्धा चित्तनाशाचा उपाय किंवा वातावर नियंत्रण मिळवणे हा चित्तनाशाचा उपाय आहे, असं पुढच्या ग्रंथांमध्ये पण तुम्हाला वाचायला मिळणार आहे. तर हे सर्व गोष्ट काय दर्शवतात, तर आपल्याला प्राण आणि अपानावर नियंत्रण करायला शिकायला पाहिजे. ही गोष्ट जाणणारा व्यक्ती योगाचा जाणकार मानला जातो, असा इथे व्यवस्थित उल्लेख केलेला आहे की प्राण आणि अपान हे जे आहेत यांना आपल्याला जाणले पाहिजे. योगी प्राणायामाने प्राण आणि अपान वायूला एकत्रित करतो. प्राणायामाचं महत्व इथे सांगितलेलं आहे. आता पुढचं जे लेक्चर आहे त्याला घेऊया, कारण मी आता लिहायला अजून थोडं सुरुवात केलेली नाही आहे इथे. उद्या मी लिहून ठेवतो, परत पुढच्या लेक्चरमध्ये आपण ही गोष्टी घेऊ. आपण आता कुठल्या श्लोकावर आलोय, 60व्या श्लोकापर्यंत आलेलो आहे, लक्षात ठेवूया. पुढे आपण उद्या घेऊ. हरिओम. हरिओम सर. धन्यवाद सर. एंड करायला आता कोणाचं लेक्चर नाही आहे ना? नाहीये सर, एंड करा. एंड करू.